Hello students, today we will see about standard say 1 the subject आहे जनरल सायन्स अँड लेसन 8 आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आज पूर्ण आपण बघणार आहोत. सो पहिले बघू त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय आहे. सो प्लास्टिक कॉम्ब ऑर रूलर यांना तुम्ही जर रब केलं ड्राय हेअरवर तर ते काय करतात, टायनी बिट्स ऑफ पेपर किंवा टायनी पीसेस ऑफ पेपर यांना ते अट्रॅक्ट करतात. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही काय करायचं, कंगवा घ्यायचा, जे आपले कोरडे केस आहेत तेल न लावलेले त्यांच्यामध्ये कंगवा फिरवायचा आणि पेपरचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे बारीक बारीक आणि त्यांना टाकून द्यायचे इकडे तिकडे आणि त्यांना त्या कॉम्बला त्या कंगव्याला तिथं घेऊन जायचं. तर ते काय करेल, त्यांना अट्रॅक्ट करेल. हां, पॉलिस्टर कर्टनवर तुम्ही वेळोवेळी हात घासला ना तर ते पॉलिस्टर कर्टन आपल्याजवळ येते, आपल्या अंगाला चिपकते किंवा आपल्या हाताचे केससुद्धा उभे होऊन जातात, आहे ना. याच्यावरून काय समजते, दिस एक्झाम्पल्स आर जस्ट अ ग्लिम्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. हे काय फक्त एक एक्झाम्पल आहे का, इलेक्ट्रिक चार्जचा एक्झाम्पल आहे. आपल्या आजूबाजूला प्रत्येक वस्तूमध्ये काय असते, चार्जेस असतात आणि खूप प्रमाणात असतात. असंही नाही का कमी असतात, खूप सारे असतात. ऑल सबस्टन्स आर मेड ऑफ एव्हरी टायनी पार्टिकल्स. प्रत्येक सबस्टन्स हा छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनते. आपली बॉडीमध्ये सुद्धा चार्जेस आहेत. हां, इलेक्ट्रिक चार्ज इज अन इंटरेस्टिंग प्रॉपर्टी ऑफ दिस पार्टिकल. इलेक्ट्रिक चार्जेस त्याची एक प्रॉपर्टी आहे. दो इन दिस वे इलेक्ट्रिक चार्ज इज अबंडंटली प्रेझेंट, इट इज ऑलवेज इन द हिडन स्टेट. आता प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये इलेक्ट्रिक चार्जेस आहे पण ते लपून असतात. ते वेळोवेळी काही बाहेर जात नाही, इकडे तिकडे दाखवत नाही, कारण की अपोजिट चार्जेससुद्धा इक्वल नंबरचे त्याच्यामध्ये असतात. समजलं, म्हणजे दोन चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हे दोन्हीही सेम असेल, सारखे असेल तर तो न्यूट्रल राहिला ऑब्जेक्ट. पण यांच्यामध्ये एकही जास्त झाला, समजा पॉझिटिव्ह जास्त झाला किंवा निगेटिव्ह जास्त झाला, तर त्या ऑब्जेक्टला आपण चार्ज्ड ऑब्जेक्ट असं म्हणतो. तो चार्ज झाला असं म्हणतो. समजलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेम झाले तर तो ऑब्जेक्ट न्यूट्रल राहील, पण सेम नसले, फरक असला त्यांच्यामध्ये, तर ते चार्ज असतात. तर ग्लास रॉड घ्या, त्याला सिल्क क्लोथला, रेशमच्या क्लोथला त्याला घासा म्हणते आणि दुसऱ्या ग्लास रॉडकडे न्या, तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. असं का झालं माहीत आहे का ग्लास रॉडमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आले आणि ते पॉझिटिव्हकडे गेल्यावर ते रिपेल होईल. रिपल्शन म्हणजे दूर जाणे. हा ग्लास रॉडला तुम्ही धाग्यानं बांधून ठेवलं आणि दुसरा ग्लास रॉड घासलेला आणि त्याच्याजवळ नेला तर हा ग्लास रॉड दूर जाईल आणि यालाच काय म्हणतात, रिपल्शन. याच्याच उलट जर प्लास्टिक रॉड घेतलं तुम्ही, त्याला सिल्क क्लोथला घासलं आणि ग्लास रॉडकडे नेलं तर तो अट्रॅक्ट होईल. ठीक आहे. टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे, दिस इज कॉल्ड रिपल्शन. दोन सारख्या चार्जचे मटेरियल असेल, रॉड असेल, तर ते एकमेकाला दूर ढकलतात, त्याला आपण रिपल्शन म्हणतो. आणि अपोजिट चार्जेसचे असेल, हे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह, तर ते जवळ येतील, दे गेट पुल टुवर्ड्स इच अदर, दिस इज कॉल्ड ॲज अट्रॅक्शन. आणि बेंजामिन फ्रँकलिन यांनी सर्वात पहिले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज यांना नावं दिले. हां, नंतर या इलेक्ट्रिक चार्जचे ओरिजिन काय माहीत आहे का. आता कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये चार्जेस असतात, पॉझिटिव्हही असतात, निगेटिव्हही असतात. पण आपल्याला माहीत आहे का, प्रत्येक ऑब्जेक्ट हा छोट्या छोट्या पार्टिकलपासून बनलेला आहे. त्या पार्टिकलमध्ये फरक काय असते माहीत आहे का, ते पार्टिकल बॅलन्स असतात. म्हणजे 15 पॉझिटिव्ह असेल तर 15च निगेटिव्ह राहील. पण जेव्हा तुम्ही एकमेकांवर ऑब्जेक्ट घासता, फ्रिक्शन होते. कोणत्याही वस्तूला घासणे म्हणजे फ्रिक्शन तयार होते. या फ्रिक्शनमुळे काय होते, एखाद्या ऑब्जेक्टमधले निगेटिव्ह चार्ज इकडे चालले जाते दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये. तर आता ह्यामध्ये निगेटिव्ह चार्ज वाढले म्हणून हा झाला निगेटिव्हली चार्ज. याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कमी झाले म्हणजे कोणते वाढले, पॉझिटिव्ह, म्हणून हा कोणता झाला, पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंतर काय होतात, अट्रॅक्शन होतात. आणि जर सारखे जर झाले असेल तर त्याला आपण म्हणतो न्यूट्रल. समजलं, बस एवढंच आहे. तो का एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या जवळ घासला तुम्ही तर तो ऑब्जेक्ट काय करते, निगेटिव्ह चार्ज बनते, कारण की त्याच्यावर निगेटिव्ह वाढून जाते. दुसऱ्या ऑब्जेक्टमधले निगेटिव्ह कमी होते म्हणजे पॉझिटिव्ह वाढले म्हणून तो पॉझिटिव्हली चार्ज होते. ओके. नंतर आहे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. आता कोणत्याही ऑब्जेक्टला एकमेकावर घासणे म्हणजे काय तयार होते म्हटलं, फ्रिक्शन तयार होते. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. फ्रिक्शनमुळे जे इलेक्ट्रिक चार्ज तयार होते त्याला म्हणतात फ्रिक्शनल एनर्जी.
अँड धिस चार्जेस इज प्रोड्यूस ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. आणि हे कुठे तयार होतात? फक्त फ्रिक्शनच्या जागीच तयार होत असतात. म्हणून यांना स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीसुद्धा म्हटलं जाते, आहे ना. तात्पुरती इलेक्ट्रिसिटी, परमनंट राहत नाही, कारण की इट रिमेन ऑन द शॉर्ट ड्युरेशन, फक्त शॉर्ट ड्युरेशनसाठीच राहते. आणि मॉइस्ट एअर जर तुम्ही दमट हवेमध्ये केलं ना, तर हे चार्जेस आजूबाजूची हवाच घेऊन घेते. म्हणून हे जे खालचे आता एक्सपेरिमेंट मी सांगणार आहोत, ते एक्सपेरिमेंट एक तर उन्हाळ्यात करायचे म्हणजे ड्राय वेदरमध्ये, किंवा हिवाळ्यात करायचे असतात, है ना. तर 2 प्लास्टिकच्या काड्या घ्या म्हणते, वुलन क्लोथसोबत त्याला घासा आणि त्यांना अशा प्रकारे एकाला बॉटलवर ठेवा आणि एकाला जवळ न्या, तर ते अट्रॅक्ट किंवा रिपेल होईल आणि हा जो प्लास्टिकची रॉड आहे फिरायला चालू होऊन जाते, है ना. हा एक एक्झाम्पल आहे. नंतर आहे कॉम्ब घ्या, कॉम्बला घासा आपल्या डोक्यावर आणि पीस ऑफ पेपर त्याला अट्रॅक्ट करते का पहा. अट्रॅक्ट करतीलच, कारण की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आता याच्यामध्ये तयार झालेली आहे. आणि नंतर कॉम्ब घ्या, त्यालासुद्धा चार्ज करा आपल्या केसावर घासून, आणि जे पाण्याची बारीक धार आहे ना, ते त्यालासुद्धा अट्रॅक्ट करेल, कारण की जे पाण्याची धार आहे हे तर बिचारी न्यूट्रलमध्ये चालली होती, पण हा कॉम्ब जो आहे हा त्याला स्वतःजवळ अट्रॅक्ट करेल, कारण की हा चार्जड झालेला आहे. ओके. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल असतात न्यूट्रल ऑब्जेक्टमध्ये, पण जेव्हा आपण एकमेकावर घासतो तेव्हा एखादा ऑब्जेक्ट पॉझिटिव्हली चार्ज होईल किंवा निगेटिव्हली चार्ज होईल. तुम्ही बरेचदा बघितलं असेल का बलून हा भिंतीला जाऊन जाऊन चिपकतो, कारण की हा घासत असतो आणि घासल्यावर याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज येते, भिंतमध्ये निगेटिव्ह चार्ज येले, अपोजिट चार्ज आले तर हा त्याला जाऊन चिपकत असतो. अशाच प्रकारे बलून घ्या म्हणते आणि ॲल्युमिनियमचे बॉल्स घ्या म्हणते आणि एका धाग्याले त्याला बांधून ठेवा, तर बलूनला त्याच्याजवळ नेलं तर काहीच फरक पडणार नाही. पण बलूनला तुम्ही आता अंगावर आपल्या घासलं किंवा कापडावर घासलं, नंतर त्याच्याकडे नेले तर तो काय होईल? अट्रॅक्ट होईल. मग बलून दूर न्यायचा, वापस जाईल, मग अजून घ्यायचं. अशा प्रकारे तो बॉल काय होत राहील? असा मोशनमध्ये मूव्ह होत राहील. हां. नंतर आहे का वीज का पडते बा? ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय ते बघू आपण. तर आपल्याला माहीत आहे का पावसाळ्यामध्ये विजा कडकते. सो लाइटनिंग काय? व्हेअर एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट इच अदर इन द स्काय, द अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड्स ऑन द अप्पर साईड बिकम पॉझिटिव्हली चार्ज. आता हवेमध्ये हे ढगं घासतात, हे घासल्यामुळे याच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि वरची जे साईड आहे ते पॉझिटिव्ह बनते आणि खालची बनते निगेटिव्ह. आता हे एवढे जास्त, आणि ग्राउंड आपला पॉझिटिव्ह असते, हे कधी लक्षात ठेवा. आता ढगामध्ये खाली निगेटिव्ह झाले, इथे पॉझिटिव्ह झाले, तर हे अट्रॅक्ट करेल ना, समजलं का? हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह, तर हे अट्रॅक्ट करेल. एवढे जास्त निगेटिव्ह झाले तर ते काय करेल? या ग्राउंडमध्ये जास्तीचे निगेटिव्ह पॉवर देण्याचा प्रयत्न करेल, आणि देण्याच्या प्रयत्नामध्ये काय होईल? तिथं आपल्याला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन दिसतो, आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कोणता दिसतो? हे वीज, आणि त्यालाच तर आपण लाईटनिंग म्हणतो, आहे ना. आणि झाडं, बिल्डिंग हे काय करतात? त्या ग्राउंडची हाईट कमी करून टाकतात, कारण की ग्राउंड अजून जवळ चालला गेला ह्या ढगाच्या, म्हणून ते झाडावर किंवा घरावर किंवा टॉवर गिवरवर ते वीज पडत असते. तर अशा प्रकारे काय होते? विजा कडकत असते. आणि नंतर आहे लाइटनिंग कंडक्टर. हे विजा पडल्या पाहिजे, पण विजा आपल्या अंगावर नाही पडल्या पाहिजे, आपल्या घरावर नाही पडल्या पाहिजे, म्हणून काय केल्या जाते? कॉपरची स्ट्रीप बसवल्या जाते आपल्या बिल्डिंगच्या वर. आणि जेव्हा वीज कडकते तेव्हा ह्या बिल्डिंगवर जे लावलेला अँटिना आहे त्याच्यावर वीज पडून जाते, आणि या कॉपर स्ट्रीप थ्रू ग्राउंडमध्ये त्याचं नायनाट करण्यात येते. ग्राउंडमध्ये ते वीज ट्रान्सफर होऊन जाते, आणि त्याच्यामध्ये काय टाकण्यात येते? कोल अँड साल्ट, कोळसा आणि मीठ टाकण्यात येते, आणि एक आयरनची प्लेट टाकून देण्यात येते. आणि याच्यामुळे काय होते? हे वीज इथं पडलेली इथून इथं ट्रान्सफर होते, आणि आपली जे बिल्डिंग आहे ते जशीच्या तशी वाचून जाते, आहे ना. तशा प्रकारे आपला छोटासा लेसन होता. खूप चांगला लेसन आहे हा, चांगल्या रीतीने वाचून घ्यायचा आणि याची एक्झरसाइज सॉल्व करून घ्यायची. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.